नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या स्त्रीबद्दल जिनं शिक्षणाला शस्त्र बनवलं आणि शब्दांना क्रांतीचं रूप दिलं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाईंचं नाव ऐकलं की आपल्याला शाळेच्या भिंतीवर लावलेला त्यांचा फोटो आठवतो. पण त्या फोटोमागे उभा आहे एक भुसकटलेला समाज आणि त्या समाजाला आव्हान देणारी एक निर्भीड स्त्री. 1800च्या दशकात जेव्हा मुलींना शिकणं पाप मानलं जायचं तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या, उठा रे उठा अज्ञानांधारातुनी, ज्ञानदीप पेटवा मनातुनी, विद्ये वाचून नर पशु समान, शिक्षण हाच मुक्तीचा प्रधान. ही कविता नव्हती, ही समाजाला दिलेली ललकार होती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म जवळपास 200 वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात झाला. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्या काळात हे सगळं सामान्य मानलं जायचं, कारण समाज पूर्णपणे भुसकटलेल्या विचारांनी ग्रासलेला होता. लग्नानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना वाचन आणि लेखन शिकवलं. पण स्त्री शिकली तर समाज बिघडेल, हा भुसकटलेला विचार तेव्हा सगळीकडे ठासून भरलेला होता. तरीही पुण्यातील भिडे वाड्यात या दोघांनी मिळून भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर दगडं, शेण आणि शिव्या फेकल्या जायच्या. पण त्या थांबल्या नाहीत, कारण त्यांना माहीत होतं, विद्ये वाचून नर पशु समान. त्यांच्या काव्य फुलेमधील प्रत्येक ओळीत एक संदेश होता, विद्या घ्या, विद्या घ्या. ज्ञाना वाचून मती हरपते, माणुसकीचा मार्ग सापडतो, जेव्हा विद्या हृदयात उतरते. ही कविता स्त्रियांसाठी होती, दलितांसाठी होती आणि प्रश्न विचारण्याचं धाडस देणारी होती. सावित्रीबाईंनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या, विधवांसाठी केशवपन बंदी विरोधात लढा दिला, दलितांसाठी स्वतःची विहीर खुली केली. समाज मात्र तेव्हाही भुसकटलेलाच होता. 1897 साली प्लेगची साथ आली. लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते आणि सावित्रीबाई रुग्णांना खांद्यावर उचलून रुग्णालयात नेत होत्या. मानवतेची सेवा करतानाच त्यांना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. मित्रांनो, आज ज्या स्त्रिया राष्ट्रपती, खासदार, आमदार, पत्रकार आणि अकर म्हणून दिसतात, तो मार्ग सावित्रीबाईंनी उघडला. पण तरीही आज काही लोकांसाठी स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल, हा भुसकटलेला विचार अजून संपलेला नाही. उच्च शिक्षण घेऊनही आज अनेक तरुणांना फक्त 10 ते 12 हजार रुपयांच्या पगाराच्या नोकऱ्याच मिळत आहेत. शिक्षण असूनही रोजगार नाही आणि परदेशी देश आपल्या तरुणांना फक्त स्वस्त मजूर म्हणून वापरत आहेत. मग प्रश्न असा आहे, आपण फक्त जयंती साजरी करतोय का, की सावित्रीबाईंचे विचार खरंच आपल्या आयुष्यात उतरवत आहोत? सावित्रीबाई फुले फक्त इतिहास नाहीत, त्या एक प्रश्न आहे. आपण शिक्षणाचा उपयोग कशासाठी करतो, स्वतःसाठी की समाजासाठी? जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय सावित्रीबाई.